संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमाने यांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. बीड पोलिसांनी फरार खोक्याच्या प्रयागराजहून मुसक्या आवळल्या. तरुणाला मानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणामध्ये खोक्यावर 3 गुन्हे. आमच्याकडे या, आम्ही पाठिंबा देऊ. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना काँग्रेसचे नेते नाना पटोलेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर. मी नाराज वगैरे काही नाही. मला आता बोलायचीही चोरी झाली आहे. पक्ष सोडण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. तर शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाच्या हिताचेच निर्णय घेण्याची भूमिका. बारामतीमध्ये नवतेजस्विनी जिल्हा महोत्सव 2025चं दोनदा उद्घाटन. खासदार सुप्रिया सुळे आणि रुपाली चाकणकरांकडून स्वतंत्र उद्घाटन. उद्घाटनासाठी आयोजकांनी बोलावल्याची रुपाली चाकणकरांची माहिती. राजकीय नेत्यांमध्येही धुळवडीचा उत्साह. देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, एकनाथ शिंदेसह इतर नेत्यांकडून सहकुटुंब होळी साजरी. तर मुंबई ठाण्यामध्ये कलाकारही होळीच्या रंगामध्ये न्हाऊन गेले. होळी, धुलीवंदन आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात भाविकांची गर्दी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 90,000 तर चांदीच्या दरानं 1,00,000 रुपयांचा टप्पा ओलांडला. अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार. KL राहुलनं कर्णधारपद नाकारल्यानंतर अक्षर पटेलकडे संघाची जबाबदारी. 22 मार्चपासून IPLचा रणसंग्राम. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव साईचरणी लीन. सूर्यकुमार यादवनं सपत्नीक साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. साईबाबा संस्थानकडून सूर्यकुमार यादवचा सत्कार.